हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग्स। तर आता वाजले आहे सकाळचे 6:30 आणि आम्ही आता दर्शनासाठी निघणार आहोत। दर्शन करायला जायच्या आधी तुम्हाला तिथे एक पास काढावं लागेल। त्या पासमध्ये स्लॉट्स असतात। अकॉर्डिंग टू दॅट स्लॉट्स तुम्हाला दर्शन भेटेल। जर तुमच्या स्लॉटचा टाईम 11 ते 12 असेल तर तुम्हाला दर्शन लाईनमध्ये 10 वाजता जावं लागेल, कारण फार गर्दी नसते सकाळी। पण जर तुम्हाला भेटलं असेल 3 ते 4 मधला तर 4च्या नंतर तुम्हाला दर्शन भेटेल। तर सकाळचं वातावरण तर फार फ्रेश होतं। आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून नंतर निघालो दर्शनासाठी। तर आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो होतो आणि हा प्रसाद पण घेतला। आमचा स्लॉट टाईम होता 11 ते 12, पण आम्ही 11:30ला जॉईन झालो, याच्यामुळे आमचं दर्शन फार लेट झालं। मध्ये 12 ते 3 मंदिरसुद्धा बंद असतं, त्यामुळे लाईनमध्ये लागून पण काही उपयोग नाही। मला दर्शन करण्यासाठी टोटल 6 तास लागले होते। आमचं दर्शन झाल्यानंतर वातावरण थोडंसं खराब झालं होतं आणि मग नंतर आम्ही थोडा वेळ थांबल्यानंतर वापस वातावरण चांगलं झालं। नंतर आम्ही आरतीसाठी वापस आलोत। आरतीला यायच्या आधी आम्ही एक डॉर्मेटरीसुद्धा बघितली होती, जी आम्हाला पडली होती 100 रुपीज पर पर्सन। आता सध्या आम्ही आरतीला आलो होतो। मस्त आरती झाली, मग नंतर आम्ही वापस झोपायला गेलो। सध्या आम्ही मंदिराच्या मागे आहोत। दर्शन केल्यानंतर एकदम मनातून असं वाटत होतं की आपली यात्रा सफल झाली। आमचा इथे टोटल 2 दिवसाचा स्टे झाला। पहिल्या दिवशी आम्ही वरती आलो आणि लगेच केला होता, आणि दुसऱ्या दिवशी आम्ही डॉर्मेटरी रूम घेतली होती, जी होती 700 रुपीज पर पर्सन। तुम्हाला इथे खूप सारे डॉर्मेटरी रूम्स पण भेटतात आणि कॅम्प पण भेटतात। कॅम्पचा की फार थंडी वाजते रात्रीसुद्धा, पण डॉर्मेटरी असल्यावरती जास्त थंडी वाजत नाही, कारण सकाळी किंवा रात्री तिथे
-मध्ये टेम्परेचर जातं. यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते फक्त की कॅम्पच्या ऐवजी तुम्ही डॉर्मेटरीसुद्धा करू शकतात. बाकी जर तुम्हाला कॅम्पचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही कॅम्पसुद्धा करू शकता. तुम्हाला पूर्ण कॅम्प 700 रुपयेमध्ये भेटेल, पण फक्त सिंगल पर्सन 700 आहे. नंतर जसा मोठा होईल तसं रेट पण चेंज होत जाईल. तुम्ही इथं आलात तर पहिले सकाळी इथे एक पासची लाईन आहे, तिथे यावं लागतं आणि तिथून तुम्हाला स्लॉट वगैरे भेटतो. ते स्लॉटमध्ये तुमचं दर्शन होतं आणि तिथे जे तुम्ही ऋषिकेशमध्ये किंवा हरिद्वार देहरादूनमध्ये जो पास काढला आहे तो यूज होतो. तो फार इम्पॉर्टंट आहे. ही आहे भीमशिला. हा लाईनमधला व्हिडिओ आहे ज्यावेळेस आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो होतो. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.